अहमदनगरचे माजी आणि शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केलाय। त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 50,000 उपद्रवी पोलिसांच्या रडारवर आहेत। 10,000 जणांना तडीपार करणार आहेत। शिवसेना नेते अनिल राठोड यांना अहमदनगर, बीड, धुळे, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस बजावली जाणार आहे। केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली दगडफेक आणि तब्बल 6 तास मृतदेह अडवून ठेवले या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। कल्याण पूर्व भागामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। सकाळी 8:15च्या सुमारास एका इमारतीत चोरीचा प्रकार घडलाय। कचरेवाला कचरा घेऊन गेल्यानंतर काही लोकांचे दरवाजे उघडे होते। ही संधी साधत एक चोरटा इमारतीत घुसला आणि 2 दरवाजे चाचपडून तिसऱ्या घरात त्याने प्रवेश केला। दिवसाढवळ्यात चोरी पोलीस असलेले शरद पाटील यांचा महागडा मोबाईल चोराने लंपास केलेला आहे। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुढची बातमी, पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या बिहारमधील 2 जवानांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली। तसंच इथल्या नागरिकांना संबोधित करताना तुमच्या मनात जी खदखद आहे तीच खदखद माझ्याही मनात असल्याचं मोदींनी म्हटलंय। तसंच या हल्ल्याला योग्य वेळी चोख उत्तर देऊ असंही मोदी म्हणालेत। बरौनी जिल्ह्यात विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान ते जाहीर सभेत बोलत होते। मैं देश के लिए अपना बलिदान देने वाले पटना के शहीद कांस्टेबल संजय कुमार सिन्हा और भावगलपुर के शहीद रतन कुमार ठाकुर को भी श्रद्धांजलि देता हूं। उनके परिवारजनों के साथ अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं और मैं अनुभव कर रहा हूं आपके और देशवासियों के दिल में कितनी आग है। जो आग आपके दिल में है वही आग मेरे दिल में भी है। जम्मू काश्मीर सरकारने फुटीरतावाद्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे। पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। हाशिम कुरेशी आणि मीर उमर फारूक या फुटीरतावाद्यांची सुरक्षा व्यवस्था परत घेण्यात आलेली आहे। तर अब्दुल गनी बट, बिलाल लोन आणि शब्बीर शाह यांना सुरक्षा मिळणार नाहीये। तसंच हुरियत नेत्यांच्या सरकारी गाड्याही परत घेण्यात आलेल्या